5 वाजले. खूप लेट झाला आज. उन्हामुळे बाहेर निघून नाही गेले. एवढं ऊन आहे ना कडक होते माणूस वेट चाललं तरी बी. त्यात बघा मी थंड होतो एकदम. पस्तर पस्तर गरम झालं. उन्हा लय कडक आहे. ही गोष्ट म्हणलं तर आपल्याकडे कमी असते, सिटी मध्ये जास्त असते ऊन. पुरा सिटी मध्ये भरपूर ते का तिकडं काय म्हणते प्रदूषण कमी असते असं वाटते बरं का. प्रदूषण जास्त आणि तर झाडं पण कमी असतात बरं की. आपले झाडं पण महत्वाचे आहेत. मेन कारण म्हणलं तर झाडं पण राहतात आणि गावाकडचं अलगच वातावरण असतं. सिटीमध्ये थोडं अलगच असतं, शेंज असते भरपूर आणि गावाकडे एकदम हिरवगार असते. गावाकडली आठवण भरपूर येते. आता फ्रेश होतो जरा, मूड जरा फ्रेश होईल. मग फ्रेश झालं आपल्या दूरच्या लोकेशनवर भेटू. पहिल्या पिक करतो. तर आपण डायरेक्ट तयारच होऊन आले कारण की आता वाजले ओके आता वाजले बघा 5. रोज असतो 6:30ला याला म्हणतोय 4:30ला इथं असतो रोज. वाजत 5. आपलं वॉर्मअप होऊन कम्प्लीट नाही झाला. काल इकडे फॅन ठेवलं तर आज इकडे फॅन ठेवले हवेला. बरोबर आहे. फॅन गरम झालं तर हवं लगी बाहेरचा लगी थंडी करतो. बरोबर लोकेशन चांगलं आहे. काल चुकीच्या जागी ठेवून विन कामाचं बोलण्यापेक्षा आपल्या चॅलेंजकडे लक्ष देऊ. आज आहे एपिसोड आपला 64वा. आज काय होते काय माहीत. भरपूर स्वतः राग येतो. मजा नाही गेल्या मला काही करायचं काय. मग पहिले वॉर्मअप करून घेतो. मी आज फक्त बॅक मारणार आहे. ते शनिवारी लेग आणि बायसेप मारू कारण की आपल्या रविवारी आराम भेटेल. चला मग बॅक मारून घेतो. 5:30 नाही 5:45 वाजता तुम्हाला भेटतो. तरी आज आपण वेगळंच करणार आहे. आता आपला अर्धा 1 तास असाच वाया जातो. पण काय करणार माहिती आहे का. ह्याचा कम्प्लीट झाला ना एक सेट आपला चॅलेंजचा घेऊ ना. पहिले एक सेट झाला घेणार, मग ते झालं का मग हे घेणार. ते सेट झाला थोडा आराम करायचं. ते सेट म्हणजे माझं बोलायचा अर्थ की एक सेट गॅप पाडून एक सेट आपला चॅलेंजचा घेऊ. त्याला रेस्ट पण भेटेल. आपलं चॅलेंज पण लवकर कम्प्लीट होईल. म्हणजे आजचा एपिसोड कम्प्लीट होईल. आता माझा एक पहिला सेट कम्प्लीट झाला. एक सेट घेतो चॅलेंज कडे येतो. ॲडव्हान्स स्पाइक पुशअप हा मारून घेतो आणि 10 सेट करतो. बरं का. झाल्यानंतर आपण सेट घेऊ बॅकचा. पहिले एक्सरसाइजचा पहिला सेट म्हणजे तिसरा सेट 10 सेकंड होल्ड करतो आणि ॲडव्हान्स स्पाइक पुशअप मारतो म्हणजे आपले स्पाइक पुशअप. चला फोल्ड करता आलं नाही बरं का. चला पहिला दुसरा ते सेट घेऊ आपण. तर आता घेऊ आपण पहिली एक्सरसाइज हँड स्टँड पुशअप. आज मारू फक्त प्रॉपर मारायचा प्रयत्न करू. तर काहीच नाही आलं. बघू दुसऱ्या सेटला.
आपला स्टँड तुटला आहे त्यामुळे मी स्किप केलं खाली. वर्कआउट पण संपलं. थोडं डॅमेज झाला आहे. स्टँड तुटून मोबाईल खाली पडला. ते पण बरं नशीब चांगलं की माझं पूर्ण कंप्लीट झाल्यावर पडलं. आणि अजून आहे बाकी बघा एक्सरसाइज बाकी आहेत तर तुम्ही बघितलं आहे. मला चांगलं वाटतंय. कंटिन्यू मी गरम असतोय बस पण असते. आणि मला वॉल हँड स्टँड पुशअप चांगले आले. प्रॉपर मारलं 3 5 2. आणि एवढं लक्षात आहे की दुसऱ्या सेटला मी माराल तो वॉल हँड स्टँड पुशअप. मला कळलंच नाही की हात व्हायचं काय. आणि ते थोडं पेन झालं दुखलं थोडं आणि जास्त प्रेस पडला माझा. दुसऱ्या सेटला मला कळलं कसं ठेवायचं काय. आणि 2 मारलं आणि घेतलं. तर गलती करू नका. तर वाटलं हात चुकला आहे आपला तर तुम्ही लवकरात लवकर खाली उतरायचं. हाताची पोझिशन ठेवून मारणं करा. माझ्यासारखी गलती तुम्ही करू नका. आपली पहिली दुसरी एक्सरसाइज तर खाली झाली. त्याच्याबद्दल मी काय नाही बोलणार. दुसरं पण काय नाही राहिलं. मेन गोष्ट म्हणलं तर आपलं लक्ष राहणार गेले. आणि आपलं पार्सल येईलच रविवारपासून. आपण तिसरी एक्सरसाइज घेणार आहे. कोणती आहे का. आणि स्टँड होल्ड करायचं आहे. पहिला आता आपण काय करायचं एवढं होईल तेवढं फोकस करायचा प्रयत्न करू. मेन गोष्ट म्हणलं तर 3 वेळेस जमलं ठीक आहे. जमलं चला घरला. जोपर्यंत तर आपण स्वतःला स्ट्रॉंग करत नाही तो शिकणार नाही. जे होईल ते होईल. याला 3 वेळेस ट्राय केलं. याला माझी गलती मी मान्य करतो आणि पहिला सेट सोडून टाकतो. आता विलाज नाही. तोपर्यंत आपण मनाला स्ट्रॉंग करत नाही तोपर्यंत आपण शिकणार नाही. काय की आता असं चालणार आहे. जो ना आपल्याला कंट्रोल करते. आता आपल्याला मनाला कंट्रोल करायचं आहे. 3 वेळेस करायचं नाही आलं सोडून टाकायचं. दुसरं सेट पण असंच बघू. बघितलाच आहे. आणि मेन गोष्ट तर आपण मनाला कंट्रोल करत नाही तर आपण पुढे जाणार नाही. तर बघितलं आहे. प्रत्येक जेव्हा ट्राय करायचं तेव्हा आपल्याला माहिती आहे. लवकर फोकस तर चुकला आहे माझा. रस्त्यावर येईलच लवकर आपापल्या. दुसरा सेट तर चांगला गेला. तिसऱ्या सेट बघू. सेटला तुम्ही बघितलाच असेल. हातावर थांबा गेलो फिरतो हातावर जागेवर चला शिकतो. तर तरी एक होते वाटते 5व्या लेवलमध्ये काहीतरी केलं पाहिजे. त्याच्यामध्ये रॉक स्टँड ऍड केलं पाहिजे. वॉल हँड स्टँड पुशअप केलं पाहिजेत. आणि 1 स्पाइक पुशअप तर आहेच. 5वा जे आहे होल्ड. तर आपण काहीतरी बदल करू. आता दुसरं ऍड काही करायची गरज नाही त्या एक्सरसाइजला. आपण ॲडव्हान्स स्पाइक पुशअप एकाचे 3 सेटमध्ये 15-15 मारू.